गणेश, रुपालीकडून काय व्यवस्था तिथे सध्या सुरू आहे, काय तयारी सुरू आहे हे तर जाणून घेतलेलं आहे, पण कुठले कुठले नेते येणार आहेत आणि आत्ता तुमच्या आसपास कोण आहे त्यांच्याकडनं अजितदादांच्या काही आठवणी? नक्कीच गदिमा सभागृह आहे आणि याच ठिकाणून खरं तर अजितदादा यांची अंत्ययात्रा आहे ती निघणार आहे आणि यासाठी खरं तर शासनाच्या वतीने पूर्ण तयारी आहे ती झालेली पाहायला मिळते। विशेष करून या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे ते अजितदादांचा चाहता वर्ग या ठिकाणी दाखल झालेले ते सगळ्या सफाई कर्मचारी खरं तर या ठिकाणचे काय सांगाल, काय आठवणी आहेत दादांबरोबरच्या? आता दादांच्या आठवणी सांगायसारख्या एक दोन नाही, त्या खूप आहेत आठवणी। दादा म्हणजे बारामतीचा आरसा होता, त्यांच्या जेव्हा बारामतीला डगमग नव्हते, दादा माणूस नाही, दादा आमचा सर्वांचा चांगला होता। खरं तर दादा तुमच्या डोळ्यामधले अश्रू पाहायला मिळत आहेत, मात्र दादा या ठिकाणी यायचे, दादांना स्वच्छता असेल, सकाळी उठून दादा खरं तर बारामतीमध्ये फिरायचे, काय आठवणी आहेत? अहो दादाची आठवणी काय थोडे आहेत का? आता दादाची आठवणी सांगायला कमी पडतील इतक्या आठवणी आहेत त्याचे। आता दादांचं आपल्यात राहिलं नाहीत, दादा राहिले नसल्यामुळं काय डोळ्यातलं पाणी राहिलं नाही यायचं, कारण का की दादा बारामतीची शानमती, बारामतीचं असला माणूस होता की असा माणूस कधी होणार बी नाही, असला माणूस दादा होता। काय तुम्ही काय सांगाल? लय दुःख झालं आहे सर। आम्हाला 5 वाजता बोलवायचं दादा यायचं म्हणल्यावर, सर आमच्या चौकातून 5 वाजता थांबायचं, आम्हाला लावायचं म्हणून दादा येणार आहे तर जावं तुम्ही लवकर। सर आम्हाला म्हणलं की आम्हाला हात देऊन लावायचं, आमच्या सरांना पण लय दुःख झालं आहे, आम्हाला पण झालं आहे। अजितदादा येणार म्हणलं की जी स्वच्छता आहे ती अजितदादा बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आणि दादांच्या वेगवेगळ्या आठवणी खरं तर या ठिकाणी आहेत। काही आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून काय आठवणी आहेत एकंदरीत? आम्ही यांचं सुपरविजन करतो नगरपालिकेमार्फत, तर दर शनिवार रविवार ते दादा यायचे, मग आमचं शुक्रवारपासूनच नाही का पळापळी चालू असायची। थोडा बारीक कागद दिसला तरी दादा स्वतः उचलायचे, त्याच्यामुळे नाही का भीती असायची एक मनात की नाही का दादा स्वतः काम करतात बाबा। त्याच्यामुळं आम्ही शनिवार रविवार सकाळी 5 पासून काम चालू राहायचं, ते दादा जाईपर्यंत आमचं कामच चालू असायचं। दादा खरं तर बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात। आता खरं तर सगळ्यांना धक्का देणारी घटना आहे आणि त्यामुळे विश्वास बसत नाही खरं तर। काय तुमच्या काय आठवणी आहेत? मी महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे युवकचा। दादांची काम करण्याची पद्धत अतिशय फास्ट होती। हजारो कार्यकर्ते समोर असल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याचा अर्ज आणि म्हणणं ऐकल्याशिवाय दादा उठत नव्हते आणि त्याच अर्ज घेतल्यानंतर तो वाचल्यानंतर त्याच्यावर त्वरित कारवाईसाठी दादांचे जे PS किंवा OSD असायचे त्यांना लगेच आदेश करायचे की अशा अशा विभागाला आपण फोन करा आणि हे काम करा। तसंच युवकांमध्ये काम करत असताना दादांनी नेहमी युवकांना जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, मनपा असेल किंवा विविध शासकीय समित्या असतील, याच्यावर जास्तीत जास्त युवकांना कसं घेता येईल हे फार मोठं काम दादांकडून घडलं आणि दादांनी सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना राज्याच्या राजकारणात। आजोबा आपल्यासोबत आहेत। आजोबा कुठून आलाय तुम्ही? मी आपलं पुण्यापासून आमचं गाव 45 किलोमीटर आहे। तर ही सकाळी आम्ही सकाळी झोपेत असताना हे आमच्या मुलांनी ही बातमी सांगितली, दादांचे असं दादांना अशी परिस्थिती झाली। त्याच पावली मी उठलो आणि मग निघून त्याने मी इकडं आलो आणि सकाळी मग रात्री बस स्टॉपला राहिलो आणि सकाळी मग इकडं निघून आलो। आज दादांची कामगिरी म्हणल्यावरती सगळ्यांना आपल्याला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येकजण फार मोठे विचारवंत आपापले विचार आपलं सादर करणार। सर्व नेते एका बाजूला आणि अजितदादा एका बाजूला अशी कामाची पद्धत होती। रात्री किती उशीर झाला तरी सुद्धा पहाटे उठून दादा त्यांच्या कामाची सुरुवात करायचे आणि त्यामुळेच आजही काटेवाडीत विद्याप्रतिष्ठानमध्ये सुद्धा त्यांचे सगळे कार्यकर्ते तोच संस्कार जणू घेऊन पहाटेपासून कामाला लागलेले दिसतात। गणेश, पुन्हा येईन तुमच्याकडे, तुर्तास धन्यवाद।